झी 24 तास एक पाऊल पुढे. नक्षलवादाचा रेड अलर्ट भाग 2 या कार्यक्रमात आपलं स्वागत. या शेवटच्या भागामध्ये सुरुवातच करणार आहे मी ती विजय काळे सातारा यांच्या फोननी. विजय काळे, मला माहिती आहे तुम्ही बराच वेळ या फोनसाठी थांबलेला होता. तुमचं या कार्यक्रमात स्वागत. विचारा आपला प्रश्न रोखठोक. उदय सर बोला. मला असं म्हणायचं आहे की भारत देशात राजकीय नीती सुरक्षित नाही तर सामान्य जनता कितपत सुरक्षित आहे? बरोबर आहे. राजकीय नेत्यांना जर सिक्युरिटी जर भारत देश पुरवू शकत नसेल तर मग सामान्य माणसाचं कसं होणार आहे? बरोबर आहे. तुमचा प्रश्न अतिशय योग्य आहे. त्याच्यावरही आपण उत्तर घेणार आहोत. आपल्याकडे दुसरा प्रश्न आहे संजय निर्वळ परभणीहून. संजय निर्वळ, विचारा रोखठोक या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा आपला प्रश्न. हा, नमस्कार सर. बोला. जो काल झालेला जो छत्तीसगडमध्ये नक्षली दहशतवाद झालेला आहे तो कालचा. हॅलो. हा, बोला बोला. सर्वप्रथम हा लोकशाहीवर झालेला हा दुर्दैवी हल्ला समजावा लागेल. त्यानंतर जर लोकप्रतिनिधीवर जर हा हल्ला होत असेल तर सर्वसामान्याच्याही जनतेमध्ये एक निर्माण झालेला आहे हा हल्ला समजावा लागेल. त्यानंतर यामध्ये राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने यावरती एक समिती नेमून पोलीस प्रशासनामध्ये एक मनोबल निर्माण करावं अशी यामध्ये असं मला असं वाटतं. सर्वसामान्य माणसाची नेमकी अवस्था काय असेल याचं कारण, जर नेते ज्यांना सिक्युरिटी असते त्यांची जर अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय होईल? आणि दुसरा ह्याला जोडून एक प्रश्न माझ्या मनात येतो, म्हणजे जर नक्षलवाद्यांची लढाई ही लोकशाही विरोधातच असेल तर त्या लढाईचा शेवट तरी कसा असणार? आता लोकशाही विरुद्धचं लढाई आहे तर आपल्याला खरं म्हणजे बरं का लोकशाहीनंच त्यांच्याशी लढलं पाहिजे. मुख्य गोष्ट अशी आहे, ते जर शस्त्र वापरत असतील तर मग आपल्यालाही शस्त्र वापरणं आवश्यक ठरणार आहे. तुम्हाला लक्षात ठेवा की अशा तऱ्हेनं चालू शकणार नाही की त्यांच्या पुढे जाऊन बरं का निशस्त्र होऊन याचा काही काळजी करायचं कारण नाही की मी आता इथे तुमचा कायदे म्हणजे चळवळ जी करणार आहे ती शांततेने करणार आहे, अशा तऱ्हेनं काही चालू शकणार नाही. तिथे बुलेट टू बुलेट इथे म्हणजे बरं का यू विल हॅव टू इनफॅक्ट आय टेल यू प्रोटेक्ट युअर सेल्फ. जर तुम्हाला बाकीच्यांना वाचवायचं असेल तर स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे की नाही? पर्यंत आमचा द पोलीस इज इनफॅक्ट द फर्स्ट प्रोटेक्टिव्ह शिल्ड आहे, लक्षात ठेवा आपण. आणि त्यालाच जर प्रोटेक्शन मिळालं नाही तर कसं काय होईल कुठल्याही प्रकारे? कारण शेवटी बरं का की लोकशाहीमध्ये काही गोष्टी आपण धरलेल्या आहेत. म्हणजे ती म्हणजे निवडणूक आहे, त्याच्यानंतर दुसरे म्हणजे जे काही करायचं ते आपण डिबेटनं केलं पाहिजे, त्याच्यासाठी मतं आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या तऱ्हेची बरं का वर्तमानपत्रापासून सगळे मीडिया उपलब्ध आहेत. यू हॅव गॉट एव्हरी राईट टू डेमॉन्स्ट्रेट पीसफुली. पण तुम्ही जर ह्याच्यावरतीच फक्त विश्वास ठेवत असाल तर कसं काय होणार? दॅट इज द नंबर 1 प्रॉब्लेम याच्यामध्ये मला असं वाटतंय. आणि म्हणून मला सारखं असं वाटतंय की आपण पाहिलं असेल आता की त्यांनी पोलीसचं मनोबल म्हणलंय. त्या काल जे अटॅक झाला त्या अटॅक झाल्यानंतर त्यांनी पोझिशन घेतली आणि त्यांच्या SLRच चालनात. त्यांचे जे PS होते त्यांच्याकडे काही लोकांच्याकडे SLR होत्या, म्हणजे सेल्फ लोडिंग रायफल्स होत्या, पण त्या चालच नात. आता मला आपण सांगा की ह्या सगळ्या मंडळींनी ठरवलं की सुकमामधनं परत जगदळपूरला यायचं आणि तो मध्ये तुमची ती हिल आहे. आता ऑल ऑफ ए सडन हाऊ डिड दे चेंज रूट ऑल्सो? हाही एक मोठा प्रश्नच आहे खरं सांगायचं म्हणजे. वाय डिडंट दे इन्सिस्ट? त्यांनी खरं म्हणजे CMना किंवा यांना प्रश्न करून होम मिनिस्टर तिथले IG की वी वॉन्ट प्रोटेक्शन, आम्ही असे सगळी मंडळी 20-22 मंडळी जाणार आहोत, या प्रोटेक्शनचा काय आहे असं काहीतरी करता आलं असतं. पण ऍक्च्युअली खरं म्हणजे SLR आयत्या वेळी त्याचा मार्ग बदलण्यात आला किंवा त्यांच्याकडे फक्त आपण पाहिलं आणि पिस्तूल होती आणि पिस्तूल होती. आता मला सांगा की ते AK-47 तुमच्यावरती फायरिंग करणार आणि तुम्ही पिस्तूलनं गोळ्या मारणार. त्या पिस्तूलच्या गोळ्या जास्तीत जास्त 25 ते 30 फूट इफेक्टिव्ह असतात. आणि ही 300 माणसं तुम्हाला घेरतायत. घेरल्यानंतर खरं सांगायचं म्हणजे बरं का ज्याप्रमाणे हत्तीला एखाद्या तुमच्या बैलाला घेरतात, आपण स्पॅनिश मध्ये बघितलं असेल, स्पॅनिश आपल्या स्पेनमध्ये की त्या बैलाला घेरतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हल्ला करतात, असं जर व्हायला लागलं तर तसं व्हायचं. भालचंद्र कांगू, आपल्याकडे वेळ थोडा आहे. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की सर्वसामान्य जनतेला तिथे स्थैर्य मिळण्यासाठी म्हणून तिथे लष्कर घुसवावं असं आपल्याला वाटतं का? दोघांनाही प्रश्न आहे, वेळ थोडा आहे. मला असं वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर
आजच संरक्षण मंत्र्यांनी आणि त्याच्या आधीचे संरक्षण प्रमुख होते त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे की भारतीय सैन्याचं काम हे परदेशी शत्रूपासून देशाला वाचवण्याचं आहे. अंतर्गत मामल्यामध्ये भारतीय सैन्याला हस्तक्षेप करून देऊ नका आणि करू नये असं त्यांचं मत आहे. लक्षात ठेवा, जगामधल्या सगळ्या लोकशाहीमध्ये भारतीय लोकशाही आज जर टिकलेली असेल त्याचं कारण भारतीय लष्कर आणि भारतीय लोकशाही प्रक्रिया यांच्यामध्ये निश्चितपणे असा पडदा ठेवण्यात आलेला आहे. आपण जर नक्षलवाद्यांचा साठी जर लष्कर वापरायला लागलो तर नक्षलवादीच यशस्वी होतील. याचं कारण असं आहे की मग इथली लोकशाही प्रक्रिया, इथलं राजकीय नेतृत्व, इथली सर्वसामान्य जनता ही हतबल झाली याचा निरोप येईल. खरं म्हणजे आपण गंभीरपणे विचार करायला पाहिजे की नक्षलवाद्यांचा विचार करताना नक्षलवाद्यांना फोडण्यासाठी हे जे दोन सत्ताधारी पक्ष आहेत, काँग्रेस आणि हे वापरून घेतात की काय असा प्रश्न आहे आज. म्हणजे रमण आणि त्यांचे आरोप ज्या पद्धतीने सुरू झालेले आहेत काँग्रेसचे आणि राजकारण चालू झालंय, परंतु लष्कराची मागणी करण्यामागे एक प्रकारे हतबलता आहे. हतबलता आणि अत्यंत भयानक अशी निराशा. खरं म्हणजे निराश होण्याचं कारण नाही आहे. मीडियानी जर नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीपैकी आज जवळजवळ 40 ते 50% लोक तुम्ही पकडून ठेवलेले आहेत, ही यश मिळालेलं आहे ना. हे दाखवा ना तुम्ही कोणाला पकडले काय नाहीये. ते मिळालेलं यश हीच खरं तर या संपूर्ण नक्षलवाद विरोधी चळवळीतली, नक्षलवाद विरोधी सरकारी एकूण जो काही प्रयत्न चाललाय त्याचं एक यश म्हणावं लागेल. आज या कार्यक्रमात आपण एक रोखठोक प्रश्न विचारला होता. त्या रोखठोक प्रश्नावर जनमताचा कौल नेमका काय आलाय तो पाहूया. आपण प्रश्न विचारला होता, नक्षलवाद संपवण्यासाठी लष्करी कारवाई करावी का? जनतेची हतबलता किती आहे बघा. होय 93.75% जनतेला असं वाटतंय की पोलीस आणि शासन यांच्यावर आमचा विश्वास नाही, आता लष्कराने येऊनच आम्हाला संरक्षण द्यावं, त्यामुळे होय असं 93.75%, तर नाही असं 6.25% असं म्हणतात. लक्षात घ्या, नक्षलवाद ही एका राज्याची समस्या नाही तर तो देशव्यापी प्रश्न आहे. ती समस्या केवळ विकास पोचला नाही म्हणून झालेली नाही, तर एका तत्वज्ञानावर गाढ श्रद्धा असणाऱ्या 21 ते 25 या वयोगटातल्या एका मोठ्या समाजाची ही एक शोकांतिका आहे. या शोकांतिकेवरचा नेमका उपाय काय यावरच आज आपण चर्चा करत होतो. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल श्रीराम फडके कोपरगाव, शिवाजी तळेकर सिन्नर, शाहिद सरगर सोलापूर, मारुती लटकर पनवेल, योगेश मंडलकर संगमनेर, विजय काळे सातारा आणि संजय निर्वळ परभणी या सगळ्यांचे आभार. तसंच या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल भालचंद्र कांगो, अरविंद इनामदार या दोन्ही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. झी24 तास, एक पाऊल पुढे.